विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी श्री शिवरकर एम श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी संचालित श्री भेकराई माता माध्यमिक विद्यालय भेकराई नगर फुरसुंगी. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा तिसरा व्हिडिओ. टॉपिकचं नाव आहे बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संबोध. मित्रांनो, मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण मूलभूत संबोधाचा अभ्यास केलेला होता. बेसिक कॉन्सेप्ट बघितलेले होते. बिटवीननेस म्हणजे दरम्यानता आणि त्यावरील उदाहरणांचाही आपण अभ्यास केलेला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे? आपल्याला अभ्यासायचं आहे सेगमेंट, कॉन्ग्रंट सेगमेंट, रेषाखंड, एकरूप रेषाखंड, रेषाखंडांचा लहान मोठेपणा, प्रॉपर्टीज ऑफ द सेगमेंट, रेषाखंडांचे गुणधर्म, मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट, रेषाखंडाचा मध्यबिंदू, किरण म्हणजे रे, लाईन म्हणजे रेषा, दोन रेषाखंडाची लंबता, दोन रेषाखंडांची लंबता, एक रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाला लंब असणे. वन रे इज परपेंडिक्युलर टू अदर सेगमेंट, सेगमेंट इज परपेंडिक्युलर टू रे, टू लाइन्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, अँड कंपॅरिझन बिटवीन टू सेगमेंट्स. असं सर्व आपल्याला या लेक्चरमध्ये अभ्यासायचं आहे. आता मित्रांनो, पहिल्यांदा जाऊया आपण सेगमेंट या भागाकडे. सेगमेंट, आता मी हे तुमच्यासमोर जी पकडली आहे ती लाईन आहे बाळांनो. दिस इज द लाईन. आता या लाईनचा काहीसा भाग ज्याला आपण मी सेगमेंट म्हणणार आहे. म्हणजे मी जर समजा असं म्हटलं की हा माझा इकडचं जे हात आहे, या पॉईंटला मी म्हटलं ए आणि या पॉईंटला मी म्हटलं बी, तर हा ए बी हा सेगमेंट झाला. दॅट मीन्स सेगमेंट इज द पार्ट ऑफ अ लाईन. सेगमेंट इज द पार्ट ऑफ द लाईन. रेषेच्या एका छोट्या भागाला आपण रेषाखंड असं म्हणणार आहोत. म्हणजे रेषेचा एक भाग म्हणजे रेषाखंड. आता मी माझ्या हातामध्ये हा रेषाखंड पकडला अशी कल्पना करा. आता बघा, दिस इज द सेगमेंट. इट इज द पार्ट ऑफ द लाईन. इट इज द पार्ट ऑफ द लाईन. आता मी जेव्हा रेषाखंडाचा विचार करतोय, समजा या पॉईंटला मी इथे या पॉईंटला मी शब्द वापरला ए आणि याला मी म्हटलं बी, तर मी याला म्हणेल रेषाखंड ए बी, सेगमेंट ए बी, सेग ए बी. म्हणजे बाळांनो, मी असं लिहील रेख ए बी, त्यालाच इंग्रजीमध्ये आपण म्हणतो सेगमेंट ए बी. आता मी दुसरा रेषाखंड घेतला, हा दुसरा रेषाखंड आहे बरोबर. मी समजा या पॉईंटला पी असं म्हटलं आणि या पॉईंटला क्यू असं म्हटलं, तर हा झाला रेख ए पी क्यू, सेगमेंट पी क्यू. आता मित्रांनो, याच्या पूर्वी आपण दोन बिंदूंमधलं अंतर कसं काढायचं याच्या संदर्भातला फॉर्म्युला बघितला होता. In the previous lecture, we have to learn how to find the distance between the 2 points which lie on the line. Suppose this point is A and this point is B, then we can measure the distance between these 2 points. And this measurement is nothing but the length of that segment. So, suppose this is the 5. This length of this segment is 5. That means the end point of these two segment, and how many end points of the segments are there? Any segments having two end points, that is A, B or B, A. Therefore, any segment, कोणत्याही रेषाखंडाला किती एंड पॉईंट असतात? 2 एंड पॉईंट असतात.
सेगमेंटला 2 एंड पॉईंट असतात, हे लक्षामध्ये घ्या. सेगमेंट हॅव्हिंग 2 एंड पॉईंट्स. रेषाखंडाला 2 अंत्यबिंदू असतात. सो रेख AB, सेगमेंट AB. Suppose length of this AB is equal to 5 centimeter. What is the meaning of this? Meaning of this, distance between A comma B is equal to 5 centimeter. Then how to find this distance? कसं शोधायचं आहे डिस्टन्स? हे पूर्वी तुम्ही बघितलंय, पाहिलंय. 2 बिंदूमधलं अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. विसरायचं नाही बरं, विसरायचं नाही. कारण पाठीमागचं जे आपण काही शिकलो आहे ते आपल्याला पुन्हा पुन्हा वापरायचं आहे. आता म्हणजे एखाद्या रेषाखंडाची लांबी आपण काढतो, म्हणजे आपण काय काढतो? आपण त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंमधलं अंतर आपण शोधतो. आणि ते शोधण्यासाठी बाळांनो आपण याच्या अगोदरच्या तासाला जो फॉर्म्युला शिकलो तोच आपण वापरतो. 2 बिंदूमधलं अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. When we have to measure the length of the segment, that time we have to find the distance between these 2 points, end points. Distance between 2 end points is equal to greater coordinates minus smaller coordinate. Suppose distance between AB is equal to 5 centimeter, then what is the length of AB? Length of AB also 5 centimeter. This can be written as length of AB is equal to AB is equal to distance of AB is equal to 5 centimeter. So remember this thing. Then there is another concept. The name of the concept is congruent segments. The name of the concept is congruent segment. एकरूप रेषाखंड. कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप, सेगमेंट म्हणजे रेषाखंड. आता बघा, मी साधं तुम्हाला एक उदाहरण दाखवतोय. मी एकदम साधं एक उदाहरण तुम्हाला दाखवतोय, एक ॲक्टिव्हिटी करून दाखवतोय. मला साध्या पट्ट्या आहेत. आपल्या घरामध्ये अवतीभोवती सगळीकडं गणित आणि भूमिती असतं, फक्त त्यातलं ते शोधायचं आहे. बघा, मी तुम्हा लोकांना साध्या 2 गोष्टी सांगणार आहे. बघा, समजा हा एक सेगमेंट आहे माझ्या हातामध्ये आणि हा दुसरा सेगमेंट आहे. आता हे दोन्ही सेगमेंट मी जर बरोबर एकावर एक ठेवले तर तुम्हाला फक्त एकच दिसणार आहे. मग तुम्ही काय म्हणाल? सर, हे एकरूप रेषाखंड आहेत बरं का? कारण ते एकमेकांवर तंतोतंत जुळले. सपोज दिस इज वन सेगमेंट हॅव्हिंग नेम AB. दिस इज अनदर सेगमेंट हॅव्हिंग नेम PR. And these 2 segments having same length. Length of these 2 segments is same. So what do you say about this? You say that these 2 segments are congruent segments. Then what is the definition of congruent segment? If the lengths of 2 segments are equal, if the lengths of the 2 segments are equal, if the lengths of the 2 segments are equal, then the 2 segments are called congruent segment. These 2 segments are congruent. Why these 2 segments are congruent? Because both having same length. Both having same length. And that's why these 2 segments are congruent. That's why these 2 segments are congruent, because both having same length. Suppose AB is the segment having length 5 centimeter. PQ is the another segment having length 5 centimeter. That means length of both segment is same.
Therefore, length of AB is equal to length of PQ. Therefore, AB congruent PQ. AB congruent PQ. AB ची लांबी 5 सेंटीमीटर आहे बाळांनो. PQ ची लांबी 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे दोन्ही रेषाखंडाची लांबी समान आहे. जेव्हा दोन्ही रेषाखंडाची लांबी समान आहे तेव्हा त्या दोन्ही रेषाखंडांना आपण एकरूप रेषाखंड असं म्हणतो. आणि ते लिहितात कसे? AB कॉन्ग्रंट PQ. AB एकरूप PQ. AB एकरूप PQ. म्हणजे ते दोन रेषाखंड मगाच्यासारखे जर आपण एकमेकांवर ठेवले तर ते दोन रेषाखंड बरोबर एकमेकांवरती तंतोतंत जुळतात आणि म्हणून त्याला बाळांनो आपण म्हणतो एकरूप रेषाखंड. Therefore these segments are called congruent segments. Then again there is a properties of the segments. New point is properties of the segment. New point is there. Properties of segment. Properties of segment. Properties. You know that. You learned in 8 standards. These properties are very important. रेषाखंडाचे गुणधर्म. रेषाखंडाचे गुणधर्म. बघा आता बाळांनो मी माझ्या हातामध्ये 3 रेषाखंड घेतोय. अगदी साधे सोपे. समजा मी या रेषाखंडाला AB असं म्हटलं. दिस इज AB. दिस इज सेगमेंट AB. दिस सेगमेंट AB इज कॉन्ग्रंट विथ सेगमेंट QR. समजा मी याला QR म्हटलं. हे दोन्ही रेषाखंड सारख्याच लांबीचे आहेत म्हणजे एकरूप आहेत. बरोबर. आता बघा आता मला प्रॉपर्टीज बघायच्यात. त्यातली जी पहिली प्रॉपर्टी आहे मित्रांनो तिचं नाव आहे रिफ्लेक्सिव्हिटी. आता बाळांनो तुम्ही जर तुमचा फोटो आरशामध्ये बघितला तर तुम्हाला तुम्हीच दिसाल ना. बरोबर. अगदी तसंच प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. आणि त्याला रिफ्लेक्सिव्हिटी असं म्हणायचं. दॅट इज कॉल्ड रिफ्लेक्सिव्हिटी. एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रंट with itself. Every segment is congruent with itself. That means AB congruent with AB. Segment AB is congruent with segment AB. AB is congruent with segment AB. This can be written as like this. Segment AB congruent with segment AB. प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. दॅट इज कॉल्ड रिफ्लेक्सिव्हिटी. त्याला रिफ्लेक्सिव्हिटी म्हणायचं. देन सेकंड प्रॉपर्टी सिमेट्री. अनदर प्रॉपर्टी इज देअर सिमेट्री. SYMMETRY. सिमेट्री. आता बघा हे दोन रेषाखंड जे मगाशी मी घेतलेले होते हा एक रेषाखंड आहे हा दुसरा रेषाखंड आहे. हे दोन्ही हा रेषाखंड समजा मी याला नाव दिलं AB. हा माझ्या हातात आहे PQ किंवा QR आणि हे दोन्ही एकमेकांबरोबर ठेवले तर तुम्ही म्हणाल ते दोन्ही एकरूप आहेत. दॅट मीन्स दिस फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रंट विथ सेकंड. फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रंट विथ सेकंड. दॅट मीन्स सेकंड ऑल्सो कॉन्ग्रंट विथ फर्स्ट. First segment is congruent with second, therefore second segment also congruent with first. पहिला हा दुसऱ्याचा मित्र असेल तर दुसरा हा पहिल्याचा मित्र असतोच. लाईक दिस. सेगमेंट AB congruent segment AB. Segment AB congruent segment PQ. Then
then segment PQ, congruent segment AB. Then segment PQ, congruent segment AB. First segment is congruent with second, then second segment is congruent with first, and that property is nothing but symmetry. त्या प्रॉपर्टीला आपण सिमेट्री असं म्हणतो. When first segment is congruent with second, second segment is congruent with first. Then suppose again third property of the segment, that property is known as transitivity. The property is known as transitivity. Third property known as transitivity. Transitivity. This property is known as transitivity. When first segment is congruent with second, when first segment congruent with second, second segment congruent with third. माझ्या हातामध्ये 3 सेगमेंट आहेत. माझ्या हातामध्ये हे 3 सेगमेंट आहेत. हा पहिला सेगमेंट या दुसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रंट आहे. हा दुसरा सेगमेंट हा तिसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रंट आहे. हे तीनही सेगमेंट एकमेकांशी कॉन्ग्रंट आहेत. पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रंट आहे, दुसरा तिसऱ्याशी कॉन्ग्रंट आहे. तर याचा अर्थ असा झाला, हा पहिला आणि दुसरा सुद्धा पहिला आणि तिसरा काय आहे, एकमेकांशी कॉन्ग्रंट आहे. म्हणजे बाळांनो, when first segment congruent with second and then second segment congruent with third, then this first segment is also congruent with third. मी परत एकदा रिपीट करतो. this first segment congruent with second, this second segment congruent with third, then what is the relation between these two? this first segment is congruent with third. पहिला रेषाखंड हा दुसऱ्याशी एकरूप आहे, दुसरा रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप आहे. तर बाळांनो, हा तिसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतोच. पहिला ए हा बीचा मित्र आहे, बी हा सीचा मित्र आहे. म्हणजे ए आणि सी हे दोघं मित्र आहेत. बरोबर, अगदी तसंच. आणि त्या प्रॉपर्टीला म्हणायचं ट्रान्झिटिव्हिटी. बघा आता ही ट्रान्झिटिव्हिटी कशी आहे आपण जर पाहिलं, सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट पी क्यू, सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रंट सेगमेंट एक्स वाय. then what about segment AB and XY? Therefore segment AB congruent segment XY, and this property is known as transitivity. So these are 3 properties, that is reflexivity, symmetry and transitivity. These are the properties of the segments. These are the properties of the segments. Then we discuss about midpoint of a segment. We discuss about midpoint of a segment. We have to take another point. Name of the point is midpoint of a segment. Midpoint. New point is midpoint of a segment. Midpoint of a segment. Midpoint of a segment. रेषाखंडाचा मध्यबिंदू. आता रेषाखंडाचा मध्यबिंदू आपण कोणाला म्हणायचं? अगदी साधं सोपं शब्दांकन करूया आपण. इफ ए डॅश यम डॅश बी, इफ ए डॅश यम डॅश बी and segment AM and segment AM congruent segment BM, then point M is called midpoint. Then point M is called midpoint of segment AB. बाळांनो, ए एम आणि बी हे एकाच रेषेत असतील, म्हणजे एम हा ए आणि बीच्या दरम्यान असेल किंवा एम इज लाईज इन बिटवीन ए अँड बी, देन सेगमेंट ए बी, सेगमेंट ए एम अँड सेगमेंट बी एम
आर कॉन्ग्रंट देन पॉईंट एम इज कॉल्ड मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. एका साध्या प्रयोगानं मी तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करून दाखवतो आहे. सिम्पल ॲक्टिव्हिटी, मॅथमॅटिकल ॲक्टिव्हिटी आहे. बरोबर. मी हा तारेचा तुकडा घेतला आहे. समजा याला मी ए बी असं म्हटलं, याला मी काय म्हटलं, ए बी म्हटलं. माझ्या दोन हातांमध्ये ह्या रेषाखंडाची दोन टोकं आहेत, ज्याला मी एंड पॉईंट असं म्हटलं होतं मगाशी. बरोबर. आता हा रेषाखंड तुम्हाला दिसतो आहे. दिस इज द सेगमेंट हॅव्हिंग टू एंड पॉईंट्स. राईट हँड साईडमध्ये जे पकडले दॅट इज कॉल्ड ए, लेफ्ट हँड साईडमध्ये जे पकडले दॅट इज कॉल्ड बी. सो इट इज सेगमेंट ए बी. आता बछड्यांनो, तुमच्या असं लक्षात येईल, याला किती मिड पॉईंट येतात हे मला बघायचं आहे. लक्षात घ्या, मी बरोबर ही दोन टोकं एकमेकांवरती जुळवलीत आणि याला सरळ करून घेतला, याला बरोबर सरळ केला. आता तुम्हाला असं लक्षात येईल, ही दोन टोकं बरोबर मिळवल्याच्या नंतर आणि याला सरळ करून घेतल्याच्या नंतर आता आवर्जून मी पट्टी वगैरे का घेतलेली नाही आहे, कारण पट्टीला असं वाकवता येणार नाही, म्हणून मी जरा लवचिक घेतलं आहे की जेणे ते वाकवता येईल. बघा, या हातामध्ये जिथं मी पकडलं आहे त्या ठिकाणी याचा मिड पॉईंट मला मिळाला. बरोबर. आता मी हात तसाच पकडून ठेवतो आणि हे बाजूला करतो. आता तुमच्या असं लक्षात येईल, हे बघा, हा जर सेगमेंट आहे असं जर पकडलं आपण इथे, आता मी इथे थोडीशी वेगळी आयडिया करतो. वेगळी आयडिया अशी करतो की या ठिकाणी मी हा पेन अडकवतो आहे, पेनाचं टोक अडकवतो आहे की जेणेकरून आपल्याला ते लक्षात यावं. बरोबर. आता बघा, हा सेगमेंट आहे, हा सेगमेंट आहे आणि बरोबर ज्या पॉईंटला मी हा पेन अडकवला आहे तो त्याचा काय झाला, मिड पॉईंट. हा काय झाला, त्याचा मिड पॉईंट. बरोबर. म्हणजे इफ द लेंथ ऑफ दिस सेगमेंट इज 10 सेंटीमीटर, देन सपोज दिस पॉईंट इज ए, दिस पॉईंट इज बी आणि जिथं मी पेन अडकवला आहे दिस पॉईंट इज एम. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ ए एम, 5 सेंटीमीटर. व्हॉट इज द लेंथ ऑफ बी एम, 5 सेंटीमीटर. सपोज दिस लेंथ इज 12 सेंटीमीटर, then what happens, AM is equal to 6 centimeter and BM is equal to 6 centimeter. आता बाळांनो, अशा पद्धतीनं तुम्ही मिड पॉईंट बघू शकता ना, बघू शकता. आता काय करा, अगदी साधं सोपं, मी हा रेषाखंड घेतला, याला रेषाखंड म्हटलं. पट्टी घ्या, अशा पद्धतीचं कुठल्याही पट्ट्या घ्या, आपल्या घरामध्ये खूप पडलेल्या असतात. बरोबर. कुठलंही एखादं लाकडाची जरी पट्टी मिळाली ती घ्या, फायबरची मिळाली ती घ्या. बरोबर. आणि पट्टीनं पूर्ण रेषाखंड मोजा. ही ॲक्टिव्हिटी करा स्वतः. डू दिस. आपल्याला मॅथमॅटिकल प्रॅक्टिकली जमलं पाहिजे. मग लांबी मोजा. लांबी मोजल्याच्या नंतर दोन्ही पॉईंटला नाव द्या तुमच्या मनाने. बरोबर. समजा याची लांबी तुमच्याकडे 20 सेंटीमीटर इतकी भरली. तुमच्या कंपॉस पेटीमध्ये जी पट्टी आहे किंवा जी 1 फुटाची आपण पट्टी घेतो तिचा उपयोग करा. याची लांबी मोजा आणि आता बरोबर या बाजूकडून 10 सेंटीमीटर अंतरावर, कारण 20चे 2 भाग करा. 20चे 2 भाग म्हणजे एक भाग 10चा झाला, दुसरा भाग 10चा झाला. आता या बाजूकडून म्हणजे या पॉईंट एकडून मी 10 सेंटीमीटर मोजलं, तिथे एक खूण केली. आता इकडून मोजा, तुम्हाला बरोबर या बाजूने सुद्धा 10 सेंटीमीटरवर 30 खूण मिळेल. असं 2-3 पट्ट्या घेऊन बघा. अशी कृती 2-3 वेळा करा आणि मग तुम्ही त्याच्यावरून निरीक्षण करून तुम्ही एक निष्कर्ष असा काढाल, रिझल्ट असा काढाल. काय रिझल्ट काढाल मित्रांनो? एव्हरी सेगमेंट हॅज ओनली 1 मिड पॉईंट. तुमच्याकडे रिझल्ट येईल, एव्हरी सेगमेंट हॅज, एव्हरी सेगमेंट हॅज only one midpoint. Every segment has only one midpoint. प्रत्येक रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? एकच. आणि कृतीनं करून बघा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. आता त्याच्या पुढचा पॉईंट आपल्याला घ्यायचा बाळांनो, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. रेषाखंडातला लहान मोठेपणा, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स असा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे.
काय घ्यायचं आपल्याला? कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. अगदी सोपं, हे तर खूप सोपं आहे. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स सहज आपल्याला करून बघता येईल. बघा, एक साधं उदाहरण घेतो, एकदम साधं. मी आता माझ्या हातामध्ये या 2 गोष्टी पकडलेल्या आहेत. बघा, एकदम सिंपल एक्झाम्पल घेतोय. यस, आता इथे माझ्याकडे जे आहे ते मी त्याचा उपयोग करतो आहे, अशी कल्पना करा. माझ्याकडे जे आहे त्याचा मी उपयोग करतो आहे. बघा, माझ्या हातामध्ये 3 सेगमेंट आहेत. हा एक सेगमेंट आहे, हा दुसरा सेगमेंट आहे आणि हा तिसरा सेगमेंट आहे. 1, 2 आणि 3. काय दिसतंय रे मित्रांनो तुम्हाला? सर, या सेगमेंटची लांबी या सेगमेंटपेक्षा कमी आहे आणि या हातामध्ये पकडलेल्या सेगमेंटची लांबी या सेगमेंटपेक्षा जास्त आहे. अगदी साधं सोपं, अगदी साधं. सहज तुम्ही ठरवाल की ज्या सेगमेंटची लांबी जास्त आहे तो मोठा, ज्या सेगमेंटची लांबी कमी आहे तो लहान. आहे का नाही? अगदी साधं आहे ना? अगदी साधं आहे. बघा ना, हे जर आपण एका शेजारी घेतले तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल हा सर्वात लहान आहे, त्याच्यानंतर हा मोठा आहे, याच्यापेक्षा हा मोठा आणि हा सर्वात मोठा. किती सोपं आहे बरं. सहज आपण अशा छोट्या गोष्टींमधून आपण काय शिकलो आहे? भूमिती शिकलो आहे, जॉमेट्रीच्या कन्सेप्ट शिकलो आहे. सपोज असं गृहीत धरा, दिस सेगमेंट हॅव्हिंग लेंथ 10 सेंटीमीटर, दिस सेगमेंट हॅव्हिंग लेंथ 15 सेंटीमीटर, दिस सेगमेंट हॅव्हिंग लेंथ 20 सेंटीमीटर. देन हू इज ग्रेटर? दिस इज ग्रेटर. आणि प्रत्यक्षात दिसतंय ना, ज्याची लांबी मोठी तो मोठा. हो की नाही? सो दिस 20 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 15 अँड दिस 10 इज स्मॉलर दॅन 15. येईल ना कंपॅरिझन करता? अगदी साधं सोपं. सो इफ, आता बघा मी शब्दात बोलतो, इफ लेंथ ऑफ AB is less than length of CD, then AB is smaller segment, AB is smaller segment than CD, than CD. किती सुंदर आहे, सोपं आहे. किंवा त्याच्या उलट, CD is greater segment, CD is greater, bigger, स्मॉलरच्या विरुद्ध बिगर म्हणा, बिगर सेगमेंट, CD is bigger segment than AB. कारण ABची लांबी लहान आहे, CDची लांबी मोठी आहे, म्हणून AB हा लहान रेषाखंड आहे, CD हा मोठा रेषाखंड आहे. इतकं सोपं आहे, बरोबर. बराचसा भाग इथून पुढे बाळांनो आपण ॲक्टिव्हिटी बेस शिकणार आहोत, कृती करणार आहोत. आता मी परत एकदा तुम्हाला लोकांना, मी सर्वच्या सर्व हा व्हिडिओ बघितलात, बरोबर. निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल. आता ह्या सगळ्या कन्सेप्ट डोक्यात घेण्याचा प्रयत्न करा, वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहून काढा. आणि लिहून काढलेलं परत एकदा वाचा. जोपर्यंत आपल्याला समजलेलं नाही तोपर्यंत व्हिडिओ बघा. आणि महादेव शिवरकर लेक्चर्स ऑन मॅथ्स हे चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.